नमस्कार, मी इंदिरा ॲग्रोवनमध्ये आपलं स्वागत. बंगाल उपसागरावर कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. आज नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा तर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. तसंच धुळे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी श्रावण सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय. तर उद्या म्हणजेच मंगळवारी पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा येलो अलर्ट दिलाय. तसंच पुणे, सांगली, सोलापूर, बीड, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बीड, सोलापूर जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असून उर्वरित राज्यातही ढगाळ हवामानासह हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय. सध्या मान्सूनचा आज अमृतसर, नजीबाबाद, शाहजहानपूर, वाराणसी, गंगेच्या पश्चिम बंगाल आणि लगतच्या झारखंड, उत्तर ओडिशातील कमी दाबाच्या केंद्रातून पुढे बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागापर्यंत सक्रिय आहे. गंगेच्या पश्चिम बंगाल आणि लगतच्या झारखंड, उत्तर ओडिशा आणि वायव्य बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र सध्या गंगेच्या पश्चिम बंगालसह झारखंड आणि उत्तर ओडिशाच्या लगतच्या भागात आहे. या प्रणालीशी संबंधित चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीपर्यंत विस्तारली असून उंचीनुसार ती नैऋत्येकडे झुकलेली आहे. हे कमी दाबाचं क्षेत्र पुढील 24 तासात झारखंड आणि उत्तर ओडिशातून जवळपास वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. तसंच उत्तर प्रदेशाच्या नैऋत्य भागापासून या कमी दाबाच्या क्षेत्राशी संबंधित चक्राकार वाऱ्यापर्यंतचा आज उत्तर मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड आणि झारखंडमधून जात असून तो समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीपर्यंत विस्तारलेला आहे. अशाच मॉन्सून अपडेटसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.